हाय सर। हाय। नमस्ते सर। नमस्कार सर। क्या नाम है आपका? जी सर, माझं नाव आर्यन भाऊ आहे सर। कहाँ से आप? मी आता काय सांगू सर, मी तर खूप दुरून आलोय। बिल्कुल बिल्कुल। आप यहाँ क्या करने आए हैं? आता तुम्हाला काय सांगू सर, मी इथं का आलोय का नाही, पण तुम्ही विचारत आहे तर मी हे सगळं सांगतो सर। मी इथं येण्याच्या माग एक मोठी कहाणी आहे सर, ते तुम्हाला मी इथं आज सगळी सांगणार आहे सर। बहुत सही बात, बहुत सही बात। मला 2 मुली आहेत सर, आणि माझ्या मोठ्या मुलीचं लगीन जमलं होतं, आणि मी खूप गरीब आहे सर। माझ्यापाशी तर तेवढा पैसा नव्हता की मी माझ्या मुलीचं लगीन करीन। मग मी विचार करत घरी बसलो सर, आणि माझ्या डोसक्यामध्ये एक विचार आला की जेव्हा माझ्यापाशी पैसा होता तेव्हा मी माझ्या सगळ्या गणगोताला देत होतो आणि सगळ्या गणगोताला वाटत होतो। त्यासाठी माझ्या डोसक्यामध्ये एक विचार आला, आणि मी ते विचार केला, आणि मी एक विचार केला की मी बी माझ्या गणगोताला पैसा मागून बघेन, कारण की माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्याने जर पैसा दिला तर मी माझ्या मुलीचं लग्न करेन। असं म्हणून मी माझ्या भावाच्या बहिणीच्या घरला गेलो सर। मग भावाच्या बहिणीच्या घरला गेल्यावर मला कोणी बी 1 रुपया दिला नाही सर। मग मी तिकून परत येऊन चौकामध्ये गेलो सर। चौकामध्ये एक भाऊ माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, काय बाबा इतके का उदास आहात? मग मी त्याला सांगितलं, बेटा माझ्याजवळ पैसा तर नाही, आणि मी माझ्या मुलीचं तर लग्न आहे, कसं होईल की काय नाही की मला काही समजना झालंय। असं म्हणून मग मी परत घरी आलो आणि माझ्या बहिणीला फोन लावला। माझ्या बहिणीला बी विचारलं सर की मला थोडे बहुत पैसे हवे आहेत आणि माझ्या मुलीचं लग्न आहे। माझ्या बहिणीनेही मला पैसा दिला नाही सर, कारण की ते म्हणतात ना सर, वाईट परिस्थितीमध्ये कोणी बी कुणाचे नसतात आणि कोणी बी साथ देत नाही। त्यासाठी मला खूप राग आला सर। मग मी एका शहरामध्ये गेलो सर। शहरामध्ये गेल्यावर मी काम करायला सुरू केलो सर। काम करत करत मी गाणे गात होतो सर। मग काही लोक जमायचे सर, आणि माझे गाणं ऐकून मला 10-5 रुपये द्यायचे। तेवढ्यामध्ये एक भाऊ आला आणि मला म्हणला, बाबा तुम्ही किती छान गाणं गाताव, इंडियन आयडल मध्ये काहून जात नाही? इंडियन आयडल मध्ये गेलं तर तुम्हाला पैसा मिळेल, इज्जत मिळेल, मान मिळेल, आणि ही काम करण्याची गरज बी पडणार नाही। मला इंडियन आयडल मध्ये येण्याचं काही माहीत नव्हतं सर। मग मी त्या भाऊला म्हणलं, बेटा माझ्याजवळ तर एवढा पैसा नाही आणि मला तिथं जाण्याचं पण माहीत नाही। मग त्या भाऊनं मला थोडा बहुत पैसा दिला आणि मला तिथे इंडियन आयडलचा ॲड्रेस लिहून दिला सर। त्यासाठी मी आज इंडियन आयडल मध्ये आलोय सर। क्या बात है, क्या बात है जी, क्या बात है। आणि माझं एकच स्वप्न आहे सर, जोपर्यंत माझ्यापाशी भरपूर पैसा येत नाही तोपर्यंत मी माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या घरला जाणार नाही। हीच माझं स्वप्न आहे सर, कारण की त्याला लय मोठा मी पैसा कमवूनच त्याच्या घरला जाणार आहे आणि त्याला मी दाखवणार आहे। बहुत सही बात, बहुत सही बात। एक बात तो आपको ये बात हमें बतानी पड़ेगी कि लोगों का नजरिया आपके लिए बदल जाएगा। एक सुपरस्टार के रूप में आपको दुनिया जरूर देखेगी, बिकॉज इंडियन आइडल ने आपको वो मंच दिया है। थैंक यू सर, थैंक यू। तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है, बिकॉज इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है। एक कंटेस्टेंट बन के आ रहा हूँ और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता हूँ, तो हमारा आशीर्वाद, हमारा प्यार तुम्हारे साथ।
जो सपना है, अगर आप सच्ची मन से देखते हैं वो सपना और आप उतने काबिल हैं वो सपना देखने के, तो डेफिनेटली हम आपको आगे लेके जाएंगे, ये पक्का वादा है। अगर आप डिजर्व करते हैं तो क्या गाना गाने वाले हैं? जी मॅम, मी आज इथं असं गाणं गाणार आहे की जर गाणं कुणी ऐकलं, कुणी बघितलं तर त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतील मॅम. असं मी आज इथं गाणं गाणार आहे. बहुत सही बात, बहुत सही बात. मी माझ्या मुलीबद्दलच गाणं गाणार आहे मॅम. कारण की ज्या मुलीला आपण जन्म देतो, तिला लहानाचं मोठं करतो आणि मुलगी मोठी झाल्यावर एक दिवस तिचं लग्न करून जावया म्हणणाऱ्याच्या हातात दान करतो. जेव्हा मुलगी सासरला जाते तेव्हा आई बाबाला किती दुःख होते, त्याबद्दल मी आज इथं गाणं गाणार आहे मॅम. आणि सर, सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ खूप लोकांना पाहावं, सगळ्यांना मला खूप प्रेम द्यावं आणि त्यांचं मत कमेंट करून मला सांगावं, हीच माझी सगळ्याला विनंती आहे सर. ब्यूटीफुल सॉन्ग, चलिए जरूर सुनते हैं. ओके मॅडम. आग रत्न जारकी जतना केली, आग रत्न जारकी वा, आग रत्न जारकी जतना केली. आणि कशी अन चिमणी माझी, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आग रत्न जारकी जतना केली, आग रत्न जारकी जतना केली. अन चिमणी माझी, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझी आई रडती पदराला धरून आणि रडत रडत त्या लेकीला काय म्हणती, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आपण बघा, ही चिमणी लहानाची मोठी करतो आणि जेव्हा लग्न होती ती सासरी जाते तेव्हा आई बापाला किती दुःख होतं. तर बाप काय म्हणतो, माझा बाप रडतो, तो माझा बाप, माझा बाप, तो माझा बाप रडतो मंडप धरून. अग माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझा बाप रडतो मंडप धरून, माझा बाप रडतो मंडप धरून. माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझा दादा रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून. आणि रडत रडत त्या चिमणीला काय म्हणतो भाऊ, अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली.
बाप शेवटी रडतात आणि लेकीकडे बघतात आणि म्हणतात काय, आम्ही लावलेली माया आज मायाला गेली, लावलेली माया आज मायाला गेली. आणि तीच चिमणी जेव्हा सासरी नांदायला जाते तेव्हा ती त्या काळूबाईला काय म्हणते सांगा. अग सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. अग सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग. तुमने ना ऐसा गाया है कि ऑडिशन राउंड में हिस्ट्री क्रिएट कर दी है तुमने.